नमस्कार. आपण काल एक भूमी अभिलेखचा एक विषय घेतला होता. आज त्याच अनुषंगाने एक विषय आहे. विषय म्हणजे अनियमिततेच्या अनुषंगानेच आहे. परंतु आजचा विषय जो आहे की ज्याच्यामध्ये भूमी अभिलेखकडून अनियमितता झालेली आहे, ज्याच्यातून घोटाळे झालेले आहेत, तेच रेकॉर्ड भूमी अभिलेखकडून गायब कसं होतं यावर आपण चर्चा करणार आहोत. भूमी अभिलेखकडूनच नाही, ही परिस्थिती ती तहसीलमध्ये बी अशीच परिस्थिती आहे आणि नगरपालिकेत बी अशीच परिस्थिती आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये वाद आहेत, ज्याच्यामध्ये घोळ झालेले आहेत, एवढंच रेकॉर्ड गायब झालेले आहे. आता 1980ला या भूमी अभिलेखनी जो काही सर्वे केला होता, त्या सर्वेमध्ये जी काही अनियमितता झालेली होती आणि ती जी उपसंचालकाने 2011ला उघडकीस आणली त्यांच्या समितीने, आणि ती समितीने उघडकीस आणली तेव्हा 1980चं पूर्ण रेकॉर्ड हे त्या समितीसमोर होतं. आणि त्या समितीने ते रेकॉर्ड तपासून ही जी अनियमितता झालेली ती उघडकीस आणली. आणि उघडकीस आणल्यानंतर याचा सर्व अहवाल उपसंचालकांना दिला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना अनियमितता काढण्याच्या संदर्भात उपसंचालकांनी जे आदेश दिले 2011 ते 2025 त्यांचे पत्र व्यवहार आहेत अनियमितता काढण्याच्या संदर्भात. परंतु या लोकांनी 2011 पासून तर 2024-25 ह्या अनियमिततेचे जे काही आदेश होते, जी काही फाईल होती काढण्याच्या ती दडपून ठेवली होती. परंतु माहितीच्या अधिकारात आणि वेळोवेळी अर्ज देऊन आम्ही ही बऱ्याचपैकी सर्टिफाईड कॉप्या काढल्या होत्या. आमच्याकडे जेवढी माहिती आहे ते, पण त्याच्यातून आणखीन जी काही माहिती आहे, आम्ही जी तक्रार उपसंचालकांकडे दिली ते माहितीच्या अधिकारात, त्यांनी 50 ते 60 पत्र आदेश दिलेले आहेत आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने. आमच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधीशकांनी कोणती कारवाई केली नाही. आमच्या ह्याच्याने जे काही उपाधीक्षकांना पत्र काढलेले आहेत जिल्हाधीशकांनी, ते पत्रही उपाधीक्षक कार्यालयातून गायब आहे. अनियमिततेचे पूर्ण संचिका गायब आहे. आता संचिका गायब हा एक भाग तर आपण बाजूला ठेवू, समजा ती संचिका. परंतु 1980ला जे काही रेकॉर्ड ह्यांनी बनवलं होतं त्याच्यात जी अनियमितता झालेली होती ते 2011ला समितीसमोर पूर्ण रेकॉर्ड होतं. आणि अनियमितता काढण्याचे जेव्हा आदेश दिले त्यावेळेस हे रेकॉर्ड गायब करण्यात आलं बऱ्यापैकी. आणि ते जीर्ण झालं, ते सापडत नाही, ते हे झालं. म्हणून असे जे काही भूमी अभिलेखकडून प्रकार जो चालू आहे, यातून बीड शहरात जी काही लोकांच्या मिळकतीमध्ये अनियमितता झालेली हे लोकांना आणखीन माहीत नाही. आणि नगरपालिकेच्या PTR म्हणजे मालकी हक्क लोक काही समजतात. काही लोकांना तर भूमी अभिलेखचं PR कार्डसुद्धा माहीत नाही की हे ह्याला मालकीचा हक्क काय कार्ड असतं. नगरपालिकेत एकाची मालकीन PR कार्डला एकाची मालकी, असे बरेच प्रकरणं झालेले आहेत. आणि अशा प्रकरणामधले रेकॉर्ड जे अनियमितता लोकांना माहीत नाही आणि हे काही काढणार नाही. आता हे रेकॉर्ड तर ह्याने गायब केले, अर्ध तर जीर्ण झाले म्हणतात. आता अनियमितता झालेली असताना ती सिद्ध झालेली आहे, त्याच्या संदर्भाने त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना आदेश दिलेले असताना अशा परिस्थितीमध्ये जी अनियमितता झाल्याचं रेकॉर्ड गायब होणं हा गंभीर बाब आहे. आणि याच्यावर जर जिल्हा प्रशासन आणि त्यांचं वरिष्ठ कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, पण ते जर दखल घेत नसतील तर ही खूप गंभीर बाब आहे. आणि ही गंभीर बाब आहे म्हणजे अनेक मूळ मालक, अनेक देवस्थानं, आणखीन अनेक ऐतिहासिक वारसे यांनी भूमिहीन केलेले आहेत. त्यांचे रेकॉर्ड सापडत नाहीत. आणि रेकॉर्ड यांनी म्हणजे बनवलेले आहेत, बनवताना बी त्याच्यात बी अनेक घोळ केलेले आहेत, पण हे चर्चाच करत नाहीत. आणि भूमी अभिलेखनी केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत लवकर ह्या महसूलच्या काही लोकांना लक्षात येत नाहीत. हे पटवून सांगतायत हे खरं आहे, हे असं आहे, ते मान्य करण्यासाठी, पण रेकॉर्ड समोर आणत नाहीत. जीर्ण झालं आहे म्हणजे जर जिल्हा अधीक्षक म्हणत असतील की 1980चं जे रेकॉर्ड आहे, जे समितीच्या वेळेस ते समोर होतं आणि आता अनियमितता काढण्याच्या वेळेस तो जीर्ण होत आहे किंवा तो गायब होत आहे, तर त्या जिल्हा अधीक्षकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. ह्या संदर्भाने आम्ही उपसंचालकांकडे तक्रार दिलेली आहे. आणि जर गुन्हा दाखल करत नसेल, शिंदे नावांचे जे काही जिल्हा अधीक्षक आहेत यांच्या कार्यकाळामध्ये मला 2023, 24 आणि 25
ह्या तिन्ही कार्यकाळामध्ये मला जे रेकॉर्ड दिलेलं आहे ना, आज जे सुनावणीच्या वेळेस हे जिल्हा अधीक्षकांनी आणि उपाधीक्षकांनी ठरवून जे सांगितलं की हे रेकॉर्ड जीर्ण झालं आहे ते सापडत नाही, तर यांच्यावर नक्कीच गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आणि हे गुन्हे नाही दाखल झाले तर ही गंभीर बाब आहे की तुमचं रेकॉर्ड सुरक्षित नाही आणि ते कार्यालयातूनच नाही ही बाब सिद्ध होते. म्हणून आपलं रेकॉर्ड आपण वेळोवेळी अर्ज द्या आणि आपले रेकॉर्ड काढून ठेवा, त्याचा सर्टिफाईड जपून ठेवा. आता रेकॉर्ड तुमचं सुरक्षित राहील याची खात्री नाही. त्यामुळं मी पुन्हा विनंती करतो आहे की जे काही महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतो की महाराष्ट्रभर या जिल्हा लेवलचे सर्व रेकॉर्ड महसूलचे तपासणी व्हावे आणि ह्याच्यामध्ये जे काही रेकॉर्ड जीर्ण झालेत, अनियमितता झालेली, याच्यावर जे काही दोषी असतील त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करतो. जय हिंद.